नमस्कार मैत्रिणींनो, आपल्या या छोट्याशा मिनी ब्लॉगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर तुम्हाला मला एक गोष्ट सांगायची बघा. तर बघा, एक कस्टमर माझ्याकडे आला होता. सर्विसला आहे लेडीज ती. म्हणजे काही बायकाचे डोके एवढे भारी चलतात ना की कधी कधी आपल्यालाच पश्चाताप होतो की आपण ह्या कस्टमरचं का ब्लाऊज शिवायला घेतलं ते. तर हे बघा, काठापदराच्या साडीवरचं ब्लाऊज आहे बघा. तुम्हाला व्हिडिओमध्ये शॉर्ट व्हिडिओमध्ये पण दाखवलेला आहे दुसऱ्या मी. हे बघा, ह्याची कटिंग पण वगैरे असे बहुतेक केला आहे कटिंगचा पण व्हिडिओ. हे बघा, प्रिन्स कट ब्लाऊज आहे आणि तिने मापाला पण दिलेला हाच ब्लाऊज आहे. हे बघा, प्रिन्स कटचा ब्लाऊज आहे. हे बघा ब्लाऊजची फिनिशिंग वगैरे. हे बघा, तर मला सांगा, आपल्याकडे जे ब्लाऊज कस्टमर देतात ना, आपण जीव तोडून शिवतो. तर आपल्याला वाटतं हे कुठं ब्लाऊज बिघडू नाही, कुठं काय करू ना, एवढं मन लावून आपण शिवतात आणि ते समोरून कस्टमर येतं आहे आणि ते इतकी बाई आली बघा आणि इतकी ब्लाऊज खालीवरी बघायली, इतकी बघायली का नाही, पूर्ण त्या जुन्या ब्लाऊजचं पार्ट ना पार्ट हे त्याच्यासारखा सेम झाला आहे का बघितला ते माहिती आहे का. आणि मुळात तिचं सांगते बघा, ही जी बाई जी आहे ना, तर अस्तर आतमधून गेलेला आहे. हा जो वरचा कपडा आहे ना अस्तरचा, ते त्या ब्लाऊज पिसाचा पूर्ण गोळा झालेला आहे ब्लाऊज. आणि 4 वेळेस तरी ती बाई म्हणली असेल की ब्लाऊज घातल्याशिवाय समजणार नाही कसं बसतंय ते. आणि की कसा शिवला तुम्ही, चांगला शिवला का नाही. आता काय ह्या बायकांना अशा बोलावं आणि काय करावं, एवढं डोकं जाते का नाही. ते पुन्हा पश्चाताप व्हायला की मी काय ह्या बाईचं ब्लाऊज घेतला असेल शिवायला. एक झालं आहे बघा शिवून, आता आरीवरचं शिवायला चालू आहे. पण ते ब्लाऊज जाईपर्यंत ना डोक्याला ताणच आहे. हे तुमच्यासोबत कधी होतं आहे का असं, कमेंटमध्ये नक्की सांगा. कधी एक कस्टमर ना एवढे बेकार येतात ना, आणि ती ना चांगल्या आहेत, सुशिक्षितच बायका असतात तशा. आपले करून खाणारे हे गरिबाचे मिडल लोक असे नाही तर करत हे. पण ह्या पैशावाल्या बायका काय समजतात स्वतः. आणि पुन्हा एकतर शिलाई 200 रुपये शिलाई आहे, अस्तर त्यांचं आहे, 200 रुपये शिलाई आहे, प्रिन्स कटचं ब्लाऊज आहे आणि त्याच्यातून बी अजून घासघीस शिलाईला पण कळलं की तुम्ही एवढी कसं काय शिलाई घेता. 160 रुपये शिलाई आहे की 170 रुपये शिलाई आहे की. त्यांना पूर्ण सांगावं लागतं मला